मुलं जे सोपा विषय असतो किंवा जास्त विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवतात, परंतु आपली क्षमता काय आहे, आपली आवड काय आहे, संध्या काय उपलब्ध आहेत आणि तिकडे श्रम आहेत, परंतु त्यामध्ये आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं जगू शकतो, अशा प्रकारचं करिअर सिलेक्शन करणं गरजेचं आहे. आणि त्याकरता त्या त्या क्षेत्रामध्ये काम केलेले जे यशस्वी व्यक्ती आहेत त्यांचं मार्गदर्शन चांगलं, त्यांचं काउन्सिलिंग हे होणं गरजेचं आहे. आणि अशाच पद्धतीचं करिअर काउन्सिलिंग आज नवी मुंबई शहरामध्ये होत आहे. हे खरोखर आनंदाची बाब आहे. आज के स्पर्धात्मक युग में बच्चों के सामने कई विकल्प हैं, मगर कौन से क्षेत्र में बच्चों ने अपना करियर बनाना है, इसका मार्गदर्शन उन्हें सही समय पर मिलना जरूरी है. और इसी बात को ध्यान में रखते हुए बच्चों को करियर क्षेत्र में उचित मार्गदर्शन मिले, इसी दिशा में कार्य करते हुए कोपरखेरने स्थित राफनाइक विद्यालय में द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया द्वारा सुपर मेगा करियर काउंसलिंग का आयोजन किया गया था, जहां प्रमुख अतिथि के रूप में ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, सीए संजय निकम, सीए अभिषेक शाह, सीए प्रवीण खत्री, सीए रमा रंगचारी मुख्य वक्ता के रूप में मौजूद थे. बता दें कि फरवरी 2020 की रिपोर्ट के अनुसार भारत में तकरीबन 3 लाख सीए हैं, जिनके औसत 1.5 लाख सीए फुल टाइम प्रैक्टिस कर रहे हैं. सीए हमारे देश के आर्थिक विकास में बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं. इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया भारत का सबसे पुरानी संस्था है एवं छात्र सीए पेशे के प्रति प्रेरित हो, यही इस चर्चा सत्र का एकमात्र उद्देश्य था, जिसे हर वक्ता ने अपने संभाषण में संबोधित किया. छात्रों का भी इस चर्चा सत्र को काफी अच्छा प्रतिसाद मिला. ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने भी सीए के महत्व को बयां किया. तो आइए जानते हैं क्या कुछ कहा संदीप नाइक ने. संदीप नाइक ने संविधान दिन की दी शुभकामनाएं. ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने सभी देशवासियों को संविधान दिन की शुभकामनाएं देते हुए कहा कि संविधान ये हमारे देश के लिए काफी महत्वपूर्ण है. देश का हर घटक संविधान के मार्ग पर उचित जीवन जी रहा है. आज संविधान दिन आहे आणि संविधान हा आपल्या देशाकरता किती महत्त्वाचा आहे. आज आपला संपूर्ण देश वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज मार्गक्रमण करतोय, एक महासत्ता होऊ बघतोय. आणि ते करत असताना प्रत्येक घटक लोकशाहीनं त्याला योग्य जीवन जगण्याकरता त्याला संधी मिळते. हे सगळं शक्य झालं ते आपल्या देशाच्या संविधानामुळे. आपले हक्क, अधिकार आणि आपली जबाबदारी याची जाणीव करून देणारं हे संविधान दिन. आणि आज संविधान दिनाच्या मी सर्व नवी मुंबईतील नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 26/11 हमले में शहीद लोगों को संदीप नाइक ने दी श्रद्धांजलि. 26/11 हमले में शहीद हुए पुलिसकर्मी एवं आम जनता को ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक ने श्रद्धांजलि अर्पण की. 26/11 मध्ये जे जवान शहीद झाले, जे मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीसचे जे पोलीस ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जे नागरिक त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये मृत पावले, या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन मी अर्पण करतो. बच्चों ने आसान विषय को तवज्जो ना देते हुए जिस क्षेत्र में मौका है वहां फोकस करें. संदीप नाइक ने इस बात पर भी जोर दिया कि बच्चे जो विषय आसान है वहां प्राधान्य देते हैं, मगर ऐसा ना करते हुए बच्चों ने शालेय जीवन में अपना ध्येय निश्चित करना जरूरी है एवं जिस क्षेत्र में छात्रों को भविष्य में अच्छा मौका उपलब्ध है वहां बच्चों ने फोकस करने की जरूरत होने की बात भी उन्होंने कही. आज द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं करिअर काउन्सिलिंग सेशन याकरता पुढाकार घेतलेले माझे सहकारी नवी मुंबईमधील सीए संजयजी निकम,
CA अभिषेकजी शहा, CA प्रवीणजी खत्री, त्याच पद्धतीनं ज्यांचं मार्गदर्शन प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना होणार आहे त्या CA सौभाग्यवती रमा रंगचारी, या सर्व CAंच्या माध्यमातून आज नवी मुंबईमध्ये आणि प्रामुख्यानं श्रमिक शिक्षण संस्था या विद्यार्थ्यांकरता आज करिअर काउन्सिलिंगचं आज शिबिर आज आयोजित केलेलं आहे. खरंच या संपूर्ण नवी मुंबईचा नावउल्लेख किंवा गौरव संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये होत असताना आपल्या नवी मुंबईतील प्रत्येक विद्यार्थ्याला, तरुणाला योग्य असा रोजगार मिळाला पाहिजे, त्याला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याला उद्योग करण्याकरता देखील संधी मिळाली पाहिजे. परंतु आपण आपल्या जीवनाच्या, शालेय जीवनाच्या, कॉलेज जीवनाच्या त्या करिअरच्या पूर्तीनंतर जर आपण ध्येयाची निश्चिती केली तर आपण आपली क्षमता ज्या क्षेत्रामध्ये आहे, ज्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत त्या प्रकारचं यश आपल्याला संपादन करणं कठीण होईल. शक्यतो मुलं जी सोपा विषय असतो किंवा जास्त विद्यार्थी ज्या क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याचं ठरवतात, परंतु आपली क्षमता काय आहे, आपली आवड काय आहे, संध्या काय उपलब्ध आहेत आणि तिकडे श्रम आहेत, परंतु त्यामध्ये आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं जगू शकतो अशा प्रकारचं करिअर सिलेक्शन करणं गरजेचं आहे. आणि त्याकरता त्या त्या क्षेत्रामध्ये काम केलेले जे यशस्वी व्यक्ती आहेत त्यांचं मार्गदर्शन चांगलं, त्यांचं काउन्सिलिंग हे होणं गरजेचं आहे. आणि अशाच पद्धतीचं करिअर काउन्सिलिंग आज नवी मुंबई शहरामध्ये होत आहे, हे खरोखर आनंदाची बाब आहे. करियर काउंसलिंग चर्चा सत्र हर महाविद्यालय में आयोजित करना जरूरी। संदीप नाइक ने ये भी कहा कि आज विधायक गणेश नाइक के नेतृत्व में नवी मुंबई में कई जॉब फेयर एवं करियर काउंसलिंग चर्चा सत्र का आयोजन किया गया है, मगर आज हर महाविद्यालय में ऐसे चर्चा सत्र आयोजित करना जरूरी है। अनेक ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून आपण जॉब फेअर आयोजित केले, करिअर काउन्सिलिंग शिबिर आयोजित केले, परंतु ही गोष्ट त्या कॉलेजमध्ये जाऊन करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची संख्या ही लाखोंनी आहे, त्याची रिपीटेडली अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअर काउन्सिलिंगचं आयोजन करणं, त्याची व्यापकता वाढवणं ही या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि याची चांगली सुरुवात या वर्षभरापासून झालेली आपण बघतोय. अजून ही पूर्ण करिअर काउन्सिलिंग त्या विषयांची, त्या क्षेत्रातली आणि अनुभवी यशस्वी घटक जे त्या क्षेत्रामधले आहेत, जे आपल्या देशाकरता त्याचं महत्त्व सांगू शकतील, त्याच्या ह्या वर्षभरात, 2 वर्षात, 5 वर्षामध्ये त्याचा स्कोप कसा असेल ह्याच्याबद्दल माहिती देऊ शकतील. ते कोर्स आपण यशस्वीरित्या कसे पूर्ण करू शकतो आणि ते पूर्ण करण्याकरता आपल्याला मार्गदर्शन देतील. ते करताना फक्त ते कोर्स पूर्ण करणं आपलं उद्दिष्ट नाही आहे. ते करताना तुम्ही त्या शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्या प्रकारचा अनुभव घेतला पाहिजे, तो अनुभव तुम्हाला कुठे उपलब्ध आहे, तुम्हाला तो कोण देईल, आणि तो देण्याचं काम देखील विद्यार्थ्याला संपूर्ण एका वेगळ्या अशा सपोर्ट सिस्टीमनं करणं गरजेचं आहे. आणि त्याकरता आमची पूर्ण यंत्रणा या वर्षभरामध्ये कार्यरत आहे. अजून या गोष्टीला व्यापक स्वरूप देण्याचं काम हे भविष्यामध्ये आम्ही नक्कीच करू. शालेय जीवन में छात्रों को करियर मार्गदर्शन का ज्ञान मिलना जरूरी। आगे उन्होंने ये भी कहा कि शालेय जीवन में छात्रों को करियर मार्गदर्शन मिलना जरूरी है, महाविद्यालय स्तर पर जागरूकता हो, इस पर भी उन्होंने जोर दिया. शाळेचं त्यांना मार्गदर्शन कसं असतं, त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी आपलं करिअर करताना आपण बघत असतो, परंतु ज्या क्षेत्रामध्ये त्यांना स्कोप आहे किंवा त्यांच्यामधली क्षमता आहे तो विषय वेगळा असू शकतो, कठीण असू शकतो, परंतु प्रत्येकाकडे काहीतरी वेगळेपणा असतं. कोणत्या तरी एका क्षेत्रामध्ये त्याला एक वेगळ्या प्रकारची त्याला शक्ती असते, त्याची बुद्धी असते, तर ती वापरण्याचं त्याला एक माहिती किंवा त्याच्याबद्दलची जागरूकता, त्याच्यामधली क्षमता ओळखणं, याकरता कॉलेजच्या स्तरावर, शाळेच्या स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम जेव्हा आयोजित केले जातात त्यामधूनच मग विद्यार्थ्यांना चालना मिळते. आपला शिक्षक काय बोलतो, आपले बाबा काय बोलतात, आपला शेजारी काय बोलतो, आपल्या परिचित, आपल्या एखाद्या गावातला एखादा व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाला, त्याचा अनुभव काय होता,
तर हे सगळे अनुभव आपल्याला एकत्रित करून या विद्यार्थ्यांपर्यंत देणं, हे पोचवणं हे गरजेचं आहे. त्यांना फोर्स करणं नाही, परंतु त्यांच्याकडे ते उपलब्ध करणं आणि त्यांनीच त्यांच्या जीवनामध्ये काय करायचं आहे, त्यांची क्षमता काय आहे, त्यांची आवड काय आहे, ते कोणत्या गोष्टीकरता आपलं जास्त जीवन देऊ शकतात, ह्या गोष्टीची त्यांना माहिती करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा है। सीए संजय निकम ने द मेट्रो से बात करते हुए कहा कि आज जो पैसे टैक्स के माध्यम से सरकार को मिलते हैं वो सीए के माध्यम से मिलते हैं और इसीलिए देश के विकास में सीए का बहुत बड़ा योगदान है। सबको अपने को पता है कि अपना भारत इकोनॉमिकली बहुत ग्रो कर रहा है। अपनी जीडीपी आज वर्ल्ड में मानी जाती है। वी आर इकोनॉमिकली रैंक्ड एट 5th लेवल इन 189 कंट्रीज़। सो ये ग्रोथ बहुत बड़ी है। दुनिया अपने इंडिया में 3.5 लाख चार्टर्ड अकाउंटेंट्स है और जो भी पैसा जो भी टैक्सेशन में गवर्नमेंट को मिलता है वो थ्रू चार्टर्ड अकाउंटेंट्स ही जाता है। जैसा अभी आपने देखा, अभी ग्लोबलाइजेशन के बाद में जीएसटी भी आ गया है। जीएसटी की वजह से हर पैसा अकाउंट होने लगा है। डीमोनेटाइजेशन के बाद में कैश ट्रांजैक्शंस कम हो गए और अभी पूरे ट्रांजैक्शन अपने मोस्ट ऑफ द ट्रांजैक्शन आर अकाउंटेड। सो इतना बड़ा वॉल्यूम अपने इकोनॉमी में आ गया है, वो अकाउंट करना बहुत ज़रूरी है। एंड कोई भी देश बिना टैक्स के चलता नहीं है। वो टैक्सेशन के लिए, अकाउंटिंग के लिए चार्टर्ड अकाउंटेंट का कंट्रीब्यूशन बहुत बड़ा है। आगे उन्होंने ये भी कहा कि हर बच्चे ने आगे आकर सीए कोर्स से जुड़ना चाहिए, क्योंकि अगर एक बच्चा सीए बनता है तो वह 500 व्यावसायिक संस्थानों से जुड़ता है एवं रोजगार भी उपलब्ध करवाता है। बीइंग अ चार्टर्ड अकाउंटेंट, आप सबको पता है, हाईली रिस्पेक्टेबल प्रोफेशन है। बच्चे को कोई डोनेशन देना नहीं पड़ता, किसी कॉलेज में जाना नहीं पड़ता, सेल्फ स्टडी में काम होता है। किसी भी दूसरे प्रोफेशन में या किसी एजुकेशनल सीरीज़ में आपको फ़ीस देनी पड़ती है। 3 साल का ये कोर्स है, 70,000 के खर्चे में आप बच्चे का पूरा करियर बन जाता है। साथ में हर महीने जिधर वो आर्टिकलशिप करेगा सीए के पास, उसको 3,000 से 4,000 तक का स्टाइपेंड मिलता है। तो वो बच्चा वैसे भी अपना पैसा वसूल कर लेता है। एंड वहाँ पे आपको बताना चाहता हूँ कि वहाँ पे कोई डोनेशन नहीं, कोई सिफारिश नहीं, कोई रिजर्वेशन नहीं है। इस हिसाब से अपना बच्चा कमा के करियर करता है और चार्टर्ड अकाउंटेंट जब बनता है तो वो बच्चा अकेला नहीं बनता, उसकी फैमिली ग्रो होती है एंड समाज में एक अच्छा एजुकेटेड समाज का एक घटक आ जाता है सामने, वो अपनी फैमिली को आगे लेके जाता है। और दूसरी बात, अगर कोई बच्चा सीए बनता है वो 500 बिजनेसमैन से कनेक्टेड रहता है, एक सोशल इंजीनियरिंग एक अच्छी बनती है। दूसरी बात, वो बच्चा एम्प्लॉयमेंट जनरेट भी करता है। तो ये समाज के लिए बहुत ज़रूरी है कि यहाँ पे बच्चे आगे आए और सीए बने। इस चर्चा सत्र में हिस्सा लेने वाले बच्चों ने ये चर्चा सत्र काफी महत्वपूर्ण होने की बात कही। आज जे काउन्सिलर सीए विषयी जे मार्गदर्शन करत आहेत ते खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे। तर आज राफानाईक शाळेमध्ये संदीपजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षस्थानी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक ज्ञानाचं एक योगदान मिळत आहे। त्याच्यामुळे शिकलेलं आणि आम्ही ऐकलेलं कधी वाया जाणार नाही आणि भविष्यात हे जे मार्गदर्शन आहे ते नक्कीच आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मसात करू आणि निश्चितच प्रत्येक पाऊल हे प्रगतीपथावर असेल असा एक निश्चय करून आम्ही हे ज्ञानदानाचे जे कार्य आहे ते आम्ही पुढे चालत नेऊ। हम सबके करियर के कोई ना कोई गोल्स होते हैं। हम लोग ये काउंसलिंग से ये सीखते हैं कि हम लोग को आगे करियर में क्या करना है, हमें कहाँ जाना है। अगर हम कुछ एम ही नहीं रखेंगे तो हम लोग को आगे समझ ही नहीं आएगा हमें क्या करना है। तो ये काउंसलिंग बहुत ही इंपॉर्टेंट, ताकि सबको समझ आए बच्चों को कि हमारे लिए करियर कितना इंपॉर्टंट है, हमें किस क्षेत्र में जाना चाहिए। तर त्याचा मुख्य फायदा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी आपलं करियर सेट केलेलं नाही आहे किंवा ज्यांना आपल्या करिअरमध्ये काय करावं याबद्दल माहिती नाही आहे, त्याबद्दल त्यांना गायडन्स मिळत आहे आणि आपलं करियर त्यांनी आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करायच्या आधी सेट करायला हवं, जेणेकरून आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर कोणत्या वेने आपण आपलं करियर केलं पाहिजे आणि कोणत्या फील्डमध्ये गेलं पाहिजे आणि त्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत ह्या गोष्टी संबंधित आपल्याला त्याबद्दल समजणार आहे। ज्यांनी आपले गोल सेट केले किंवा केले नाहीत त्यांना म्हणजे त्या वेने जाण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करतात। म्हणजे त्यांनी त्या वेसाठी जाण्यासाठी त्यांना पुढे काय काय करावं लागेल, कुठल्या कुठल्या गोष्टी हे कराव्या लागतील ह्याचं मार्गदर्शन ते करत आहेत। संदीपजी नाईक साहेबांचं इथे आपल्या कॉलेज एफजी नाईक कॉलेजला करिअर गायडन्सचं चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमात आपल्या संदीपजी नाईक साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणादायी व्याख्यान दिले, स्पीच दिले। तर त्यांनी त्यांच्याबरोबर आलेले जे करिअर गायडन्सचे सर, सीए क्लिअर असलेले सर, त्यांनी आपलं मनोगत चांगल्या रीतीने दिलेलं असून विद्यार्थ्यांना त्यांचे मनोगत चांगल्या रीतीने पटलेलं आहे।
तर त्यांनी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत ऐकून त्यांच्या मनोगताविषयी विचार करून त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या जे आज कार्यक्रम झाला त्याला सहभागी व्हावं. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.